आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. मागच्या तासाला आपण चौकोन रचना व प्रकार या प्रकरणामध्ये चौकोनाची रचना कशी करायची, यामध्ये कमीत कमी 5 घटक दिले असतात. चौकोनाची रचना कशी पूर्ण करायची हे आपण शिकलेलो आहे. आता या तासाला आपण चौकोनाच्या काही प्रकारांची वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना आणि त्याचे गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिला प्रकार आपण अभ्यासणार आहोत काटकोन चौकोन किंवा ज्याला आयत असं आपण म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रकार आपण अभ्यासणार आहोत तो चौरस हा प्रकार अभ्यासणार आहोत. चौरसाची रचना कशी करायची आणि चौरसाचे काही गुणधर्म आकृतीच्या सहाय्याने तपासून पाहणार आहोत. तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत तो समभुज चौकोनाचा. समभुज चौकोनाची रचना कशी करायची आणि त्याचे गुणधर्म कसे तपासून पाहायचे ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात सुरुवातीला आपण काटकोन चौकोन म्हणजेच आयत याची रचना कशी करायची आणि त्याचे गुणधर्म कसे अभ्यासायचे ते बघूया. पहिल्यांदा काटकोन चौकोन म्हणजेच आयत. काटकोन चौकोन किंवा आयताची व्याख्या समजावून घेऊया. ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात म्हणजे 90 अंश मापाचे असतात, त्या आकृतीला किंवा त्या चौकोनाला आपण काटकोन चौकोन असं म्हणतो. आता उदाहरणार्थ आपण या ठिकाणी एक काटकोन चौकोन म्हणजे आयताची आकृती काढूया. व्याख्येत दिल्याप्रमाणे काटकोन चौकोन किंवा आयत म्हणजे काय, तर ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात, 90 अंश मापाचे असतात, त्याला आपण काटकोन चौकोन किंवा आयत असं म्हणतो. आता सर्वसाधारणपणे चौकोनाची रचना करायला 5 घटक आवश्यक आहेत. 3 बाजू 2 कोन किंवा 2 बाजू आणि 3 कोन असं जर आपण विचार घेतला तर इथं आपल्याला आयताचे चारही कोन 90 अंशाचे असतात हे आधीच माहीत आहे. आपल्याला आयत जर काढायचं असेल तर याची मापं देण्याची आवश्यकता नाही, कारण ते 4ही कोन काटकोन आहेत. म्हणजे आपल्याला माहिती काय लागेल इथं, तर माहिती आपल्याला लागेल की लगतच्या बाजूंची लांबी किती आहे. जर आयतामध्ये लगतच्या बाजूंची लांबी माहीत असेल तर आपल्याला आयत काढता येईल, काटकोन चौकोन काढता येईल. असंच एक आपण कृती करूया. असाच एक प्रश्न पाहूया. आपल्याला एक रचना करायची आहे. आपल्याला काय करायचंय तर लगतच्या बाजू ह्या वैशिष्ट्यपूर्ण घ्यायच्या आहेत. आपल्याला सोयीच्या वाटतील अशा घ्यायच्या आहेत. आपल्याला सोयीच्या वाटणाऱ्या लगतच्या बाजू घेऊन आयत PQRS काढायचा आहे. आता समजा लगतच्या बाजूमध्ये PQ ही बाजू ही आपण 5 सेंटीमीटर घेतली आणि QR ही बाजू आपण 3 सेंटीमीटर घेतली आणि ठरवलं की असा आयत आपल्याला काढायचा आहे. तर बघूया ही रचना आपल्याला कशी करता येईल. मोजपट्टीचा उपयोग करा आणि PQ ही बाजू बरोबर अगदी 5 सेंटीमीटर एवढ्या लांबीची घ्यायची आहे. इथं आपण नाव देऊया P, इथं Q. PQ ही बाजू 5 सेंटीमीटर लांबीची घेतली. आता आपल्याला माहित आहे की आयताचे सर्व कोन हे काटकोन असतात, म्हणजे P या ठिकाणी 90 अंशाचा कोन आणि Q या ठिकाणीही 90 अंशाचा कोन करायचा आहे. P कोन मापक त्याचा केंद्रबिंदू P या ठिकाणी ठेवला आणि बरोबर 90 अंशाचा कोन त्या ठिकाणी करायचा आहे आपल्याला. तीच कृती आपण Q या ठिकाणी करूया. Q या ठिकाणी सुद्धा 90 अंशाचा कोन करायचा आहे. तशा पद्धतीने आपण हा किरण जो आहे 90 अंश करणारा किरण जोडून घेऊ. आता ही कृती केल्यानंतर आपल्याला QR, इथं R बिंदू, QR ही बाजू जी आहे ती किती सेंटीमीटर दिलेली आहे. QR ही बाजू 3 सेंटीमीटर दिलेली आहे किंवा आपण ती सोयीने घेतलेली आहे. तर 3 सेंटीमीटर लांबी आपण कंपासमध्ये फिक्स करूया. आता बघा बरं, 3 सेंटीमीटर बरोबर लांबी घ्या कंपासमध्ये. 3 सेंटीमीटर लांबी घेतल्यानंतर आपण Q या ठिकाणी स्टील टोक ठेवा आणि 3 सेंटीमीटर अंतरावरती एक कंस काढायचा आहे.
त्याचप्रमाणे पी या टोकावरती, पी या बिंदूवरती स्टील टोक ठेवा आणि 3 सेंटीमीटर अंतरावरती एक कंस करा. आता हे दोन बिंदू म्हणजे कोणते आहेत बघा, पी क्यू, इथं असणारा आर आणि इथं असणारा एस. आर आणि एस हे दोन बिंदू जोडून घ्या म्हणजे आपल्याला चौकोन पी क्यू आर एस म्हणजे आयत पी क्यू आर एस हा मिळेल. आपल्याला मिळालेली जी आकृती आहे कोण पी क्यू आर एस हा आयत आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे. आता आपण या आयताचे गुणधर्म तपासून पाहूया. आयताचे गुणधर्म बघूया आपण. यामध्ये पहिला गुणधर्म बघूया बाजूंच्या लांबी संदर्भात. जर आपण विचार घेतला तर समोरची बाजू, दोन्ही सम्मुख बाजू ज्या आहेत त्यांची लांबी बघूया. इथं आणि इथं सम्मुख बाजू समान लांबीच्या दिसतात. या दोन बाजूंचा विचार करूया. पी एस ची लांबी फिक्स केली तेवढीच क्यू आर ची येते का बघा, येते. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की सम्मुख बाजूंची लांबी समान असते किंवा समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात. त्याप्रमाणे सर्व कोण याचे किती अंशाचे आहेत बघा, किती मापाचे आहेत बघा, काटकोन आहेत का सर्व कोण. तर विचार आपण जर चेक करून बघितलं तर पी हा 90 अंश मापाचा आहे, कोण एस हा 90 अंशाचा आहे, कोण आर हा 90 अंश मापाचा आहे आणि कोण क्यू हा 90 अंश मापाचा आहे. म्हणजे सर्व कोण हे काटकोन आहेत. कर्ण सम्मुख बाजू जोडणारा असतो, सम्मुख बिंदू जोडणारा असतो. पी आणि आर हे सम्मुख बिंदू जोडले, कर्ण पी आर तयार झाला. क्यू आणि एस हे सम्मुख बिंदू जोडून कर्ण क्यू एस तयार झाला. आता या दोन्ही कर्णांच्या लांबी संदर्भात आपण बघूया. दोन्ही कर्णांची लांबी एकसारखी येते का बघूया, समान येते का बघूया. पहिल्यांदा पी आर ही लांबी आपण फिक्स केली आणि तेवढीच आता क्यू एस या कर्णाची लांबी आहे का बघा, तर ती तंतोतंत आपल्याला समान मिळत आहे. म्हणजे आयताचे दोन्ही कर्ण समान असतात, समान लांबीचे असतात. अजून एक आपण चेक करूया की समजा हे दोन कर्ण, आता या ठिकाणी दोन कर्ण टी या बिंदूत छेदत आहेत. तर आपण विचारात घेऊया की पी टी आणि टी आर हे झालेले कर्णाचे दोन भाग समान आहेत का, एस टी आणि टी क्यू हे दोन जे भाग झालेले ते समान आहेत का बघूया. यासाठी पुन्हा एकदा कंपासचाच उपयोग करूया. पी टी एवढं माप कंपासमध्ये घ्या आणि तेवढंच माप आर टीचं येते का बघा, येत आहे. तेवढंच माप एस टी या रेषाखंडाचं येते का बघा, तर येत आहे. तेवढंच माप टी क्यू या रेषाखंडाचं येते का बघा, येते. याचा अर्थ कर्ण परस्परांना दुभागतायत आणि शिवाय ते एकरूप असतात. आपण सगळ्यात सुरुवातीला चौरसाची व्याख्या समजावून घेऊया. चौरसाची व्याख्या काय आहे, ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि ज्या चौकोनाचे सर्व कोन हे काटकोन असतात अशा चौकोनाला चौरस असे म्हणतात. चौरस कसा असतो हे कळण्यासाठी व्याख्येवरून आपल्या लक्षात येईल की याचे सर्व कोन काटकोन असतात, त्यामुळे कोनांची मापे वेगळी देण्याची गरज नाही आणि सर्व बाजू एकरूप असल्यामुळे एका बाजूची लांबी म्हणजे सगळ्या बाजूची लांबी आहे. मग चौरसाची जर रचना करायची असेल तर किती घटक लागतील, आपल्याला आवश्यक माहिती किती लागेल, तर सर्वसाधारणपणे एकच घटक आपल्याला माहिती पाहिजे, तो म्हणजे चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी. चौरसाच्या बाजूची लांबी माहीत असेल तर आपल्याला चौरस काढता येईल. मग अशाच प्रकारची कृती आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे. विशिष्ट बाजू घेऊन आपल्याला चौरस ए बी सी डी हा या ठिकाणी काढायचा आहे. तर आपण आता सोयीसाठी प्रत्येक बाजू, चौरसाची बाजू ही 4 सेंटीमीटर घेणार आहोत आणि असा हा चौरस आपण या ठिकाणी तयार करूया. ठीक आहे.
4 सेंटीमीटर बाजूचा लांबी असणारा रेषाखंड घेतला, त्याला समजा PQ असं नाव दिलं. आता P या ठिकाणी 90 अंशाचा कोन आहे, Q या ठिकाणी 90 अंशाचा कोन करायचा आहे. कोन मापक घ्या, P या ठिकाणी ठेवा आणि 90 अंशाचा कोन करा. त्याचप्रमाणे कोन घ्या, Q या ठिकाणी ठेवा आणि तिथेही 90 अंशाचा कोन करा. आता P पासून त्या बिंदूला जोडणारे एक किरण काढा, Q पासून त्या बिंदूला जोडणारे एक किरण काढा. तर या किरणावरती आपल्याला काय करायचं आहे, तर 4 सेंटीमीटर अंतर घेऊन उरलेले बिंदू या चौरसाचे निवडायचे आहेत. बघा, P या ठिकाणी स्टील पॉइंट ठेवा आणि 4 सेंटीमीटर अंतरावर एक कंस करा. त्या ठिकाणी Q या ठिकाणी स्टील पॉइंट ठेवा आणि 4 सेंटीमीटर अंतरावर एक कंस करा. म्हणजे आपल्याला 2 बिंदू मिळतील, त्यांचे छेदनबिंदू. त्यामध्ये PQ, इथं R आणि इथं S असे आपल्याला बिंदू मिळतील. आणि मग आता ही आकृती जी आहे चौकोन PQRS ची आपण पूर्ण करूया. R आणि S हे बिंदू जोडून घ्या आणि चौकोन PQRS पूर्ण करा. अशा पद्धतीने आपण चौकोन PQRS हा पूर्ण केलेला आहे. आता जसं आपण रचना पाहिली तसे याचे काही गुणधर्म अभ्यासूया. पुन्हा एकदा आपण खात्री करूया. PQ ची लांबी, PS ची लांबी, QR ची लांबी आणि SR ची लांबी, सर्व बाजूंची लांबी समान आहे. म्हणजे सर्व बाजू एकरूप असतात. चौरसाच्या सर्व बाजू एकरूप असतात. यासाठी आपण काटकोनी गुण्याचा वापर करूया. S या ठिकाणी किती अंशाचा कोन आहे बघा, 90 अंशाचा आहे. R या ठिकाणी किती अंशाचा आहे, 90 अंशाचा आहे. Q या ठिकाणी किती अंशाचा कोन झालाय बघा, तोही 90 अंशाचा आहे. आणि P या ठिकाणी झालेला कोन बघा, P या ठिकाणी देखील 90 अंशाचा कोन आहे. याचा अर्थ चौरसाचे सर्व कोन हे काटकोन असतात. मोजपट्टीच्या सहाय्याने समोरासमोरील बिंदू P आणि R हे जोडले आणि कर्ण PR तयार झाला. Q आणि S हे सम्मुख बिंदू जोडले आणि कर्ण QS हा तयार झाला. आता या दोघांच्या लांबी संदर्भात बघूया. PR या कर्णाची लांबी आपण आता फिक्स केली कंपासमध्ये, तेवढीच QS ची येते का बघा. तर ती लांबी समान येत आहे, म्हणजे कर्ण एकरूप आहेत. ज्या ठिकाणी ते छेदत आहेत तिथं आपण आता A नाव देऊया आणि त्या ठिकाणी होणारा कोन चेक करूया. त्या ठिकाणी होणारा कोन 90 अंशाचा आहे का, आहे. याचा अर्थ चौरसाचे 2 कर्ण हे एकरूप तर आहेतच, शिवाय ते काटकोनात छेदतायत. आता नुसते छेदतायत का दुभागतायत ते बघूया आपण. PA अंतर किती आहे ते कंपास मध्ये स्थिर करा. तेवढंच तेवढंच अंतर AR शी जुळतंय का बघा. तर बरोबर आहे, AR आणि ते अंतर समान आहे. तेवढंच AS चं अंतर आहे का बघा, बरोबर आहे. तेवढंच AQ चं अंतर आहे का, तर बरोबर आहे. याचा अर्थ कर्ण दुभागतात देखील, म्हणजे एकरूप असतात, दुभागतात आणि शिवाय ते काटकोनात दुभागतात. म्हणजे आपल्याला गुणधर्म कसा लिहिता येईल बघा. चौरसाचे कर्ण एकरूप असून, म्हणजे एकरूप तर असतातच, परस्परांना काटकोनात दुभागतात. असं आपल्याला लिहिता येईल. त्याचप्रमाणे चौरसाचा कर्ण जो आहे त्या कर्णामुळे इथं झालेल्या कोनाचे 2 भाग जे आहेत ते समान आहेत का बघा, ते मोजून बघूया. या ठिकाणी बघा 45 अंशाचा कोन होतोय का बघूया आपण. झालेला आहे.
45 अंशाचा, आणि दुसरा कोन हा देखील 45 अंशाचा झाले का बघा. तर तोही कोन 45 अंशाचाच झालेला आहे. याचा अर्थ चौरसाचे कर्ण चौरसाच्या आंतरकोनाचे द्विभाजन करतात किंवा दोन समान भागामध्ये विभाजन करतात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण चौकोन रचनेमध्ये 2 प्रकार अभ्यासलेले आहेत. आता तिसरा प्रकार आपण अभ्यासूया. प्रथमतः या चौकोनाची व्याख्या समजावून घेऊया. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू समान लांबीच्या म्हणजे एकरूप असतात त्या चौकोनाला समभुज चौकोन म्हणतात. ज्या चौकोनाच्या सर्व भुजा या समान लांबीच्या असतात त्या चौकोनाला समभुज चौकोन असे म्हणतात. आपण माहितीसाठी एक आकृती काढूया ज्यामध्ये सर्व बाजू समान लांबीच्या असणारी एक समभुज चौकोनाची आकृती काढूया. समभुज चौकोनामध्ये मात्र काय काय माहिती आवश्यक आहे बघा. आपल्याला माहिती आहे की सम्मुख कोन एकरूप असतात समभुज चौकोनाचे. समभुज चौकोनाची प्रत्येक बाजू माहीत पाहिजे. समभुज चौकोनाची प्रत्येक बाजू किती सेंटीमीटर आहे ते माहीत असल्यानंतर एका कोनाचं माप आपल्याला कमीत कमी माहीत पाहिजे. सर्व बाजूंची लांबी समान असल्यामुळे एक बाजू आणि एक कोन जर माहीत असेल तर आपल्याला समभुज चौकोन काढता येईल. कसं ते आपण बघूया. त्यासाठी आपण कृती बघूया पुढील. बघा, या कृतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर बाजूची सोयीस्कर अशी लांबी घ्यायची आहे आणि एका कोनाचे सोयीस्कर असे माप घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने चौकोन EFGH काढायचा आपल्याला. EFGH हा चौकोन काढायचा आहे. यामध्ये EF ही बाजू आपल्याला घेता येईल. EF ही बाजू 6 सेंटीमीटर आपल्याला घ्यायची आहे आणि E या ठिकाणी कोन E हा आपल्याला समजा 60 अंशाचा घेऊन समभुज चौकोन EFGH हा काढायचा आहे. तर आपण बघूया ही रचना आपल्याला कशी करता येईल. 6 सेंटीमीटर बघा, या इथून मोजा आणि 6 सेंटीमीटर अंतरापर्यंत म्हणजे इथपर्यंत आपल्याला EF ही बाजू काढायची आहे. E आणि F. आता E या ठिकाणी आपल्याला 60 अंशाचा कोन करायचा आहे. कोन मापक घ्या आणि कोन मापक हा E या बिंदूवरती ठेवा आणि F च्या बाजूने मोजा. इथं आपल्याला 60 अंश दिसतोय. 60 अंशाचा कोन करायचा आहे. एक बाजू आणि एक कोन माहीत असल्यावर आपल्याला समभुज चौकोन काढायचा आहे. बघा, हा 60 अंशाचा कोन आपण या ठिकाणी केला. आता काय करायचं आहे, कंपासच्या साहाय्याने आपल्याला 6 सेंटीमीटर एवढं अंतर फिक्स करायचं आहे. 6 सेंटीमीटर अंतर एवढं घ्यायचं कंपासमध्ये आणि E या बिंदूवरती स्टील टोक ठेवून 6 सेंटीमीटर अंतरावरती एक कंस काढायचा आहे. आता या ठिकाणी छेदनबिंदू जो मिळालेला आहे तो छेदनबिंदू कोणता आहे बघा. EF इथं G येणार, इथं H आहे. हा H आपण या ठिकाणी काढूया. आता परत एकदा कंपासमध्ये जे अंतर आहे तेच कायम ठेवायचं कारण आपल्याला माहित आहे सर्व बाजू या समान लांबीच्या आहेत. तर H या ठिकाणी कंपासचं टोक ठेवा आणि 6 सेंटीमीटर अंतरावर एक कंस काढा. तसंच F या ठिकाणी स्टील पॉइंट ठेवा, स्टील टोक ठेवा आणि 6 सेंटीमीटर अंतरावरती पहिल्या कंसाला छेदणारा एक कंस करा. आता जिथं ते छेदतायत त्या ठिकाणी आपण त्या बिंदूला नाव देऊया. बघा कोणता बिंदू आहे, EFG. इथं G हा बिंदू आहे. आता बिंदू G आणि H हे जोडायचे आहेत. G आणि F हे बिंदू जोडा. त्याचप्रमाणे G आणि H हे बिंदू जोडा आणि या पद्धतीने आपण समभुज चौकोन EFGH हा पूर्ण केलेला आहे. EFGH की ज्याच्या सर्व बाजू समान लांबीच्या आहेत. आता या समभुज चौकोनाचे काही गुणधर्म आपण अभ्यासूया. समभुज चौकोनाचे गुणधर्म. पहिला गुणधर्म तर बाजूच्या संदर्भात आहे. बाजूची लांबी समान आहे का बघा. परत एकदा चेक करूया आपण. बाजूची लांबी EF ही बाजू जेवढ्या लांबीची तेवढीच EH येते का बघा, तर येते. तेवढीच FG येते का, येते आहे. आणि तेवढीच GH येते का, तर येते. समभुज चौकोनाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात.
बाबतीत सर्व कोण एकरूप आहेत का, तर नाही आहेत. परंतु आपल्याला बघता येईल की समोरासमोरचे कोण तरी एकरूप आहेत का. हा कोण आपण 60 अंशाचा काढलेला आहे, तर त्याच्या समोरचा जी हा कोण जो आहे तो किती अंशाचा येतोय बघूया आपण. हा जी हा कोण जो आहे तोही 60 अंशाचा आलेला आहे. एच हा कोण किती अंशाचा आहे बघा. एच हा कोण 120 अंशाचा आहे आणि एफ हा कोण जर आपण बघितला तर तो 120 अंशाचा आहे. याचा अर्थ बघा, लगतच्या कोणांच्या मापांची बेरीज 60 अधिक 120 180 अंश आहे आणि समोरासमोरचे कोण मात्र एकरूप आहे. हे दोन गुणधर्म आपल्याला कोणांच्या बाबतीत लिहिता येईल. कर्णांचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी आपण कर्ण जोडून घेऊया. कर्ण जोडताना सम्मुख बिंदू जोडायचे आहेत. ई आणि जी हे दोन सम्मुख बिंदू जोडले, कर्ण ई जी तयार झाला. एफ आणि एच हे दोन बिंदू जोडले, कर्ण एफ एच तयार झाला. आता कर्णांची लांबी समान येते का. आपल्याला दिसण्यावरून तर लक्षात येते की समान नाही, तरी सुद्धा आपण चेक करूया की एच एफ एवढी लांबी आपण घेतली कंपासमध्ये आणि तेवढी ई जी ची जुळते का बघा, तर नाही जुळत आहे. कर्ण एकरूप नाही. बर, दुसरा क्रायटेरिया आपण चेक करूया की कर्ण जिथं छेदतायत, समजा ओ या ठिकाणी छेदतायत, तिथं किती अंशाचा कोण तयार होतो तो चेक करून बघूया आपण. दुसरा गुणधर्म आपण बघतोय की कर्ण जिथं छेदतायत तिथं किती अंशाचा कोण तयार होतोय, तर बरोबर 90 अंशाचा कोण तयार होतोय. म्हणजे हा एक गुणधर्म आपण लक्षात घेण्याजोगा आहे की कर्ण परस्परांना लंब असतात. आता हा एक गुणधर्म चेक करून झाला. आता पुढचा गुणधर्म आपण बघूया, कर्णाचे झालेले भाग तरी समान आहेत का. आता सर्व भाग समान असणार नाहीत, कारण दोन्ही कर्ण वेगवेगळ्या लांबीचे आहेत. मग आपण आता हे छोटे छोटे झालेले भाग एका कर्णाचे बघूया की ते समान आहेत का. ई ओ ची लांबी बघा, ई ओ आणि तेवढीच ओ जी ची लांबी आहे का बघा, तर ती समान भरत आहे. ई ओ आणि ओ जी समान आहे म्हणजे हा कर्ण जो आहे ई जी हा दुभागला गेलेला आहे. त्याचप्रमाणे ओ एच ची लांबी बघा, ओ एच ची लांबी कंपासमध्ये स्थिर करा, फिक्स करा आणि ओ एच एवढ्या लांबीचा ओ एफ आहे का बघा. तर हे दोन कर्ण, हे कर्णाचे दोन भाग समान आहेत म्हणजे हा सुद्धा कर्ण दुभागला गेलेला आहे. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल की कर्ण एकरूप नसतात, परंतु कर्ण परस्परांना लंब दुभाजक असतात. मला वाटतं की या चर्चेवरून तुम्हाला चौरस, आयत, समभुज चौकोन, त्याची रचना कशी करायची, त्याचे गुणधर्म काय आहेत हे नक्की समजलं असेल. आता आपण पुढच्या तासाला भेटूया. धन्यवाद.